नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या आरकेडी ब्लॉगमध्ये. ॲक्च्युली आता सकाळच्या 4 वाजलेत, 3:30 वाजता मी घरी आलो. जरा बसून 2 मिनिटं आपल्या इथे नाश्त्याची तयारी चालू आहे. हे आमचं डेली रुटीन आहे रोजचं. सकाळी आल्यानंतर ऋतुजा नित्यनियमाने रोजच्या रोज माझ्यासाठी नाश्ता तयार करते. कधी पोहे, कधी उपीट, कधी शिरा, कधी भात, कधी चपाती भाजी, संध्याकाळची वगैरे राहिली असेल तरी खातो. पण बिना कंटाळा तर रोजच्या रोज मला स्वयंपाक करून देते सकाळी 3:30-4 वाजता. नशीब माझं थोडं चहाला कानकुन करते. मला चहा देत नाही शक्यतो, कधी कधी देते, कधी कधी मनाने पण देते, नाही तर मी माझ्या हाताने करून पितो. पण आज मी चहा पिणार आहे, दूध शिल्लक आहे. पण मी देणार ना. पण मी करणार पण आहे, मी पिणार पण आहे. आता आपले इथे पोहे तयार झाले. पोहे नाही उपीट. हा सॉरी, उपीट उपीट तयार झाले आमचं. ऍक्च्युली मला शेंगदाणे खूप आवडत पोह्यात, उपीट मध्ये, भातात, सगळ्यामध्ये. ह्याला आवडत नाहीत, ह्याच्याकडून नेहमी राहून जातात. तिला सांगावं लागतं की शेंगदाणे राहिले, पण आज टाकलेत, दिसेल तुम्हाला. आज टाकलेत. आता बाहेर किती अंधार दाखवत तुम्हाला. पाऊस नाही आहे, हवा सुटली, पण ठीक आहे. हो चला नाश्ता करूया आपण. ऍक्च्युली मी साखरेचा नाही, गुळाचा चहा पितो. हा काळा गुळ आहे, आयुर्वेदिक आहे. ह्याचं म्हणजे फायदे असतात बरेच, माहित नाहीत मला काय असतात, पण चांगला आहे म्हणते ती. आपला गुळाचा चहा प्यायला आपलं दूध गरम होते, पातेल्यात नाही डायरेक्ट. हे तर हृदय शेंगदाणे भिजत घालते तिच्यासाठी खायला. ऍक्च्युली तिला डॉक्टरांनी सांगितलंय शेंगदाणे भिजवून खावा म्हणून. आता मी पहिल्यांदा बघतोय, शक्यतो मी ऐकलंय की बदाम भिजवून खावा. आधी कोरा चहा गाळून घ्यायचा, कारण की तुम्हाला माहितीच असेल की कोरा चहामध्ये जर तसल्या गुळाच्या डायरेक्ट दूध ओतलं तर दुधासोबत ते चहा नासून होतं, सगळा फुटतं ते दूध 4 मिनिट असल्यावर. त्यामुळे हे दोन्ही सेपरेट सेपरेट टाकायचे. आधी चहा होता किंवा आधी दूध होता, सेपरेट सेपरेटच ओतायचं. गरम गरम दूध पण गरम करून घेतलं होतं आपण आधी. आता वरतून दूध होतंय. झाला चहा तयार. उपीट चला खाऊया. थोडीशी साय टाकावी आपली, मला साय लय आवडते दुधाची. आपला चहा आणि नाश्ता दोन्ही पण रेडी. आता खाऊन मस्तपैकी झोपायचंय, बारकं उठायच्या आधी झोपायचंय. कारण की मी जागा असताना जर त्याला दिसलो ते काही लवकर झोपत नाही, पण त्यालाच घेऊन मला बसावं लागतं, फिरावं लागतं, 2 तास दीड जातं, त्यामध्ये उजळते सगळं. त्यानंतर माझी पण नीट काही झोपत नाही. ठीक आहे, चला खाऊन झोपतो मी पण, आणि इथेच ब्लॉग आपला संपवतो. जर तुम्हाला आपला ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. भेटूया पुढच्या नवीन एका ब्लॉगमध्ये. धन्यवाद.